मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. कणभर मुंगी मनभर साखर करते. आणि जर एवढीशी मुंगी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला अडचण तरी काय आहे? एखादी मुंगी कुठे निघाली असेल तर तिच्या वाट्यात अडथळा म्हणून तुम्ही एखादी काठी टाका. अडथळा आला म्हणून मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती सरळ त्या काठीवर स्वार होते, पुढे निघून जाते, पण माघार घेत नाही. मुंगीला जाऊ द्यायचं नाही पुढं. एखादा मोठा दगड आडवा ठेवा. आता दगड आडवा आलाय, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर फिरत नाही, सरळ त्या दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. तिला जाऊच द्यायचं नाही. तिच्या समोर पाणी होता, पाणी आहे, मुंगी वाट बदलत नाही, माघार तर अजिबात घेत नाही. ती सरळ पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. अरे एवढीशी मुंगी जर माघार घेत नाही तर आम्ही माघार का घ्यावी? काही होऊ द्या, माघार घ्यायची नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आम्हाला यशाचं सूत्र आहे. तुमच्याकडे काय आहे काही नाही काही फरक पडत नाही. तुम्ही कोण आहात महत्वाचं नाही, तुम्ही काय करता आहात हे महत्वाचं. आता कोण आहात महत्वाचं नाही, तुम्ही कोण होणार आहात ते महत्वाचं.